नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महा टीईटी परीक्षा क्रॅक करण्यासाठी स्ट्रॅटेजी काय आखणं गरजेचं आहे. आगामी काळामध्ये साधारण 55 दिवस परीक्षा राहिलेली आहे. या 55 दिवसामध्ये 90 मार्क कसे मिळवावे, एक माझ्या नियोजनानुसार 2021 ला सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना नियोजनाचा फायदा झाला होता. तुम्ही सुद्धा जर त्या नियोजनामध्ये बसलात किंवा नियोजनानुसार अभ्यास केलात तर आगामी काळामध्ये महा टीईटी सुद्धा तुमच्याकडून क्रॅक व्हायला कुठलीच अडचण नाहीये. चला मित्रांनो, विषयानुसार कसा अभ्यास करावा, विषयामधून कोणत्या विषयातून जास्त अपेक्षा ठेवावी, कोणत्या विषयावर कमी अपेक्षा ठेवावी, कमी मार्क मिळाले तरी आपल्याला त्या विषयाचा काही एवढा मोठा परिणाम होणार नाही, असे विषय कोणते कोणते असतात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला मित्रांनो, सर्वसाधारणपणे बऱ्याच लोकांनी पहिली भाषा मराठी, दुसरी भाषा इंग्रजी, भाषा विषयाचा अभ्यास करत असताना प्रॉपर बुक वापरूनच अभ्यास करा. भाषाविषयी तुम्हाला चांगले मार्क देतात नसतात. छोटे मोठे क्लास लावा मित्रांनो, त्या क्लासमध्ये ऍक्च्युअल शिकवलं जातं, म्हणजे भाषा विषयाबद्दलचं ऍक्च्युअलच असतं, ब्रॉड कन्सेप्ट नाही आहे. याच्यामध्ये जे काही चेंज द व्हॉइस आहे ते चेंज द व्हॉइस शिका, टेन्सवर प्रश्न आहे टेन्स शिका, त्यानंतर एरर्स आहेत एरर शिका, मराठीमध्ये वर्णमालेवर प्रश्न आहे, प्रयोगावर आहे, समासावर आहे, पटापटा पटापटा मार्क या भाषा विषयातून कव्हर करायचे आपल्याला. या भाषा विषयामध्ये जेव्हा 60 गुण आहेत मित्रांनो, लक्षात घ्या किती गुण आहेत, 60 गुण आहेत. भाषा विषयामध्ये 60 गुणापैकी साधारणपणे 40 गुण कसे मिळवता येतील याकडे आपली काटेकोर नजर असली पाहिजे. आणि या भाषा विषयाचा तुम्हाला टेटला सुद्धा फायदा होणार आहे. तर आपण या भाषा विषयाला धरून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन देतोय. त्यासाठी माझा हा संपर्क क्रमांक आहे. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा, क्लासची डिटेल मिळून जाईल, क्लासला जोडलं जाईल, तुमच्या वेळेनुसार क्लास पाहता येईल. आणि विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये नियोजनानुसार अभ्यास करून टीईटी परीक्षेमध्ये हमखास यशाची हमी दिली जात आहे. ठीक आहे. त्यानंतर विषय आहे मित्रांनो आपला सीडीपी, आवडता विषय मित्रांनो सर्वांचा. अरे डीएड बीएड केले, बालमानसशास्त्र सर्वांनाच चांगले मार्क देऊन जातो. साधारणपणे 30 मार्कापैकी या विषयाकडून अपेक्षा ठेवावी. किती? 30 मार्कापैकी या विषयाकडून 20+ कसे मार्क येतील एवढी अपेक्षा ठेवायची. ठीक आहे. आता हे कॉमन विषय पेपर 1 ला असतील किंवा पेपर 2 ला असतील, हे आपल्याला विचारलं जातच. त्यानंतर आहे मॅथ. अरे हे पिच्चा सोडणार नाही, जोपर्यंत तुम्ही शिक्षक होणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा पिच्चा न सोडणारा विषय आहे, म्हणजे मॅथ रिझनिंग. आणि आता मॅथ पण विचारतात आणि रिझनिंग पण काही क्वेश्चन विचारले जातात. अरे प्रॉपर मी शिकवतो हा विषय आपल्या क्लासमध्ये, आणि माझे अनेक व्हिडिओ तुम्ही लाईव्ह सेशन मध्ये पाहू शकता या चॅनलवर. आवडलं तर जॉईन करायचं, कारण मित्रांनो आपण टीईटीला इतकं न्याहाळलंय, इतकं पाहिलंय तिच्यामध्ये, इतकं त्या गोष्टीमध्ये आपण काय विद्यार्थ्याकडून करून घेणं गरजेचं आहे याच्यावर भरपूर काम केलेलं आहे. आणि त्या मॅथ विषयाला 30 पैकी मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याला 25 गुण मिळवून देण्याचं काम मी करेन, कारण प्रत्येक विद्यार्थी महत्वाचा आहे आणि आगामी काळामध्ये त्याचा रिझल्ट सुद्धा माझ्यासाठी महत्वाचा आहे. त्यासाठी तयारीत आहेच मी, तुम्ही कधी येता त्याच्यावर डिपेंड करतो. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो ईव्हीएस. या विषयामध्ये मार्क कसे मिळवावे याच्यामध्ये जास्त अपेक्षा करू नका. 10 ते 15 मार्क कसे येतील याकडे लक्ष द्या. मोजा, हे 40 भाषा 2 मधले 40, सीडीपीची 20, त्याचे सुद्धा 25 पकडू आपण आणि ते 10च मार्क पकडू मित्रांनो. तरी पण आपण कास्ट मधून तरी 5, 6, 2, 8 आणि 1. आता याच्यामध्ये तुमचे कोणते प्लस पॉइंट विषय आहेत, कोणत्या विषयामध्ये आपण चांगले गुण घेऊ शकतो, त्यांनी त्या गोष्टीवर फोकस अजून जास्त वाढवावं. त्या गोष्टीमध्ये जास्तीत जास्त मार्क आले पाहिजे. आणि बाकीचे सर्व साधारणपणे विषय राहिले तरी आता भाषामध्ये 20 प्रश्न सोडून द्यायचे आपल्याला, देवाला देऊन टाकायचे. काय करायचंय, 20 प्रश्न अवघड असतील तर द्या सोडून. सीडीपी मध्ये
मी सांगतो प्रत्येक विद्यार्थी डीएड केलेला 20+ मार्क घेतो. ठीक आहे. त्यानंतर मॅथ मध्ये जर विचार केला तर सराव महत्वाचा असतो, तो सराव आपण करूनच घेतोय. ईव्हीएस जास्त अपेक्षा करू नका मित्रांनो, ब्रॉड सिलेबस आहे. छत्रपती शिवाजी महाराज इयत्ता 4थी, आधुनिक भारताचा इतिहास विचारलेला आहे. त्यानंतर अश्मयुग, प्राचीन युग विचारलेलं आहे. भूगोलातील बारीक छोट्या छोट्या कन्सेप्ट विचारलेले आहेत. त्यामुळे त्या विषयातून जास्त अपेक्षा करू नये. त्यानंतर सामाजिक शास्त्रवाले लक्षात घ्या, सामाजिक शास्त्र 60 मार्काला असतं. यांना थोडस टीईटी क्रॅक करणं अवघड जातं, पण त्यांनी काय करायचं बघा, त्याचे वन लाइनर नोट्स आपण क्लासच्या विद्यार्थ्यांना देतोयच. जिथे वेळ भेटेल तिथे आपण ऍपला काढून वाचू शकेल अशा नोट्स पण तयार केलेल्या आहेत. आता हे आपलं ठरलंय भाषा विषयामध्ये 40, त्यानंतर सीडीपी मध्ये 20च्या जागी 25 घ्या रे बाबा, 20च्या जागी 25 घ्या. सीडीपी वर जरा जास्त भर द्या. सोशल सायन्स वाल्यांनी, सोशल सायन्स SS वाले 25 घेतले, झाले 65. किती कमी पडताय तो आता, पडतायत किती, परत 25 पडतायत. तर याच्यामध्ये 30 गुण घ्यायला विसरायचं नाही. झाले 95, विषय मिटला. ओपन मध्ये टीईटी क्रॅक होऊ शकते, लक्षात घ्या. कसं, भाषा विषय कमांड आली पाहिजे, 40 मार्कापर्यंत पोहोचायचे. तेच टॉपिक परत परत रिपीट त्याच गोष्टीवर प्रश्न विचारलेले आहेत. शब्दाच्या जाती करा, शब्दाच्या जाती व्यवस्थित वाचून घ्या. प्रयोग समास हमखास विचारलेला आहे. पत्रलेखन एक प्रश्न असतोच. उतारा वाचनावर 5 क्वेश्चन असतातच. मराठी व्याकरणचा तो सिलेबस आहे. सेम इंग्लिश व्याकरणचा तोच आहे. म्हणजे आपण किमान 60 गुणापैकी 10 काय 15 जाऊ द्या, हो इंग्लिश मध्ये 15च पडू द्या, पण इकडे 25 आले पाहिजे. म्हणजे काही केलं तर टोटल 40 झालं पाहिजे. मराठी आणि इंग्रजीचं याकडे जरा जबरदस्त लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे मित्रांनो मॅथ सायन्स. आता इथपर्यंत आलोय आपण. आता इथं फक्त सायन्सला 10 ते 15 मार्काचं ठेवायचे सायन्सला. आणि सायन्सच्या विद्यार्थ्याला सायन्स अजून सोपं जातं. 30 पैकी 20 पण गुण घेऊ शकतो. थोडस 8वी 9वी 10वीचं पुस्तक वाचलात तर मित्रांनो त्या सायन्स मध्ये सुद्धा 20 पैकी 30 गुण मिळायला कुठलीच हरकत नाही. टॉपिक नुसार MCQs काढून त्याचा सराव सुद्धा घेतला जाणार आहे आपल्या क्लासच्या माध्यमातून. ज्या विद्यार्थ्यांना हा क्लास जॉईन करायचे त्यांना लाईव्ह भेटेल. त्यासोबत ज्या विद्यार्थ्यांचं वेळ मॅच होत नाही त्यांना रेकॉर्ड प्लस नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. सर्व विषयाच्या विश्लेषित नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत आपल्याला. जर त्या लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डेड लेक्चर आणि नोट्स पाहिजे असतील तर आपण फक्त आणि फक्त 1,500 रुपयाच्या फीस मध्ये 2 महिन्याचा आगामी काळातला हा प्लॅन रचलेला आहे. सर्व विषयानुसार टीचर आहेत मित्रांनो. मी काय सांगतो बघा, लक्षात घ्या. बऱ्याच अकॅडमीला एक शिक्षकच शिकवतो सर्व विषय, फक्त डिस्काउंट देण्याच्या भानगडीमध्येच तो क्रांती केलेला दिसतोय. पण विषय काय आहे, सर्व विषयानुसार शिक्षक जास्तीत जास्त लेक्चर देण्याचा प्रयत्न, पॉइंट टू पॉइंट शिकवलं जाईल. विद्यार्थ्यांना एक अट्रॅक्ट बनवून व्यवस्थित स्मार्ट वर्क कसं करायचं, स्मार्ट मार्क कसे घ्यायचं, वेळोवेळी मार्गदर्शन मी स्वतः सुद्धा करेन आणि इतर शिक्षक सुद्धा करतील. आणि आगामी काळामध्ये रिझल्ट काढायचे या हेतूने विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्याचं ठिकाण ग्रो अकॅडमी. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पहा मित्रांनो. नियोजन काटेकोर असेल तरच आपल्याला मार्क मिळवता येणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.